ज्या दोन खेळाडूंची मी नावं घेतली त्या दोन खेळाडूंनाच फक्त वेगळं टी शर्ट तुम्ही पाहू शकता. मेघाच्या अंगावर एक टी शर्ट पिंक कलरचं आणि त्याचबरोबर पंकजला तुम्ही पाहू शकता की त्याच्या सुद्धा अंगावर त्याच कलरचं टी शर्ट आहे. चला वेळ घेऊ नका, फास्ट खेळा. आज पूर्ण दिवसात आम्हाला आजच्या दिवसामध्ये एक संघ कुठल्याही परिस्थितीत क्वालिफाय करायचा आहे टॉप 4 साठी, कारण शेवटच्या दिवसात आम्हाला जास्त प्रेशर आणायचं नाहीये. तर प्ले स्टार्ट होतोय. नवप्रकट क्रिकेट संघ, जुनी डोंबिवली क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर मोठागौर क्रिकेट संघ यांच्या वतीने, आमच्या आयोजकांच्या वतीने, या दोन्ही संघांना आणि त्याचबरोबर आमच्या मान्यवरांच्या वतीने, आमच्या व्यासपीठावरचे मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या वतीने या दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रुपेश मात्रे पहिला षटक घेऊन स्ट्राईक एंडला सगळ्यात हुनहुन्नरी फलंदाज ओमकार आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहेत ते नरेश. पहिला चेंडू रुपेश सज्ज होतोय. पंचाच्या डावाने उजव्या मारा करण्यासाठी ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे, ऑन साइडला भिरकावून दिलाय, कोणच काढून नाही जवळपास. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावा. व्हेरी गुड शॉट. आपला अकाउंट ओपन करतो 4 धावेने आणि संघाच्या अकाउंटला धावसंख्येने आकार देतो. खूपच सुंदर सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल करतोय आणि ओमकारच्या बॅटमॅनला 4 धावा, धावसंख्या दाफरकर 4. रुपेश पाहतायत लाईन चुकीचं आहे, लेग स्टिचच्या खूपच बाहेर. महेश वेळे आमच्याकडे वळतायत आणि इशारा केला हा चेंडू वाईड आहे. बघा कालच्या दिवसामध्ये सुद्धा पारितोषिक होतं ते अर्धशतकासाठी 50,000 रुपये, 1,000 रुपयाचं. ते आमचे जे माणिक भोईर साहेब आहेत त्यांच्याकडे पारितोषिक दिले जाते आणि या सामन्यात सुद्धा हे पारितोषिक लागू होते की कुठलाही फलंदाज तिथे अर्धशतक नोंदवलं तर त्यांना आपल्या खिशातनं 1,000 रुपयाचं काढून पारितोषिक देणार ते माणिक भोईर साहेब. थँक्यू. हा चेंडू कव्हरच्या डोक्यानं काढायचं होतं, स्टेप आउट झाले होते. एक पाय पुढे निश्चितच काढला होता. डावा उजवा उडगा निश्चितच खाली जमिनीकडे झुकवत असताना चेंडूला कव्हरच्या डोक्यानं काढायचा प्रयत्न, पण चेंडूमध्ये वेग जबरदस्त होता, अचूक टप्प्यावर गोलंदाजी होती आणि मग त्यामुळे चेंडू यष्टीच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडू. रुपेश हा चेंडू समोर खेळत आहेत. ऑन साइडला चेंडू ऑन ड्राईव्ह जातो, डे मध्ये तो चेंडू कव्हर करतील. फेक करतील, कॉल दिले, 2 धाव पूर्ण नका पाहिजे. ते कॉर्डिनेशन नव्हतं, पण इथे मात्र वेळ घेत आहेत भरपूर चेंडू उचलण्यासाठी. एसटीच्या मागे हर्षद पाटील. चेंडू ग्रीप झाला होता, अजिबात लक्ष नव्हतं फलंदाज नरेशचं. कॉल होता का? निश्चितच नव्हता, कारण ओमकार पाहत होता की ओमकारला त्या एंडने चेंडू दिसतोय की क्षेत्ररक्षक तिथे कव्हर करतोय आणि अजिबात कॉल नव्हता. आणि नरेश मात्र नॉन स्ट्रायकडे येत असताना मात्र तिथे निश्चित थोडासा अपघात निश्चितच झाला असता, पण निश्चित परत पाठवलं. क्षेत्ररक्षकाने तिथे चेंडू कव्हर केला आणि तोपर्यंत जल्पेश पंचांकडनं काही सूचना आहेत आमच्या आयोजकांना. धावसंख्या धावफलक तुम्ही पाहू शकता झाली ती मला सांगता येतं. रवी 6. एक चौकार निश्चित पाहायला मिळालाय मैदानावर. ओमकारच्या बॅटमॅनला पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल केलाय. षटक पहिले मार्गस्थ असताना वाघबीळ वर्सेस मुरबी, 2 बलाढ्य संघामध्ये ही एक तुल्यबळ लढत, अस्तित्वाची लढत. रुपेश कोपरवडेंकडनं हा चेंडू कव्हर चेंडू, व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स, 4 धावा. थँक्यू. एक खूप मोठं पारितोषिक चित्र सचिन भोईर उंबारली, जो संघनायक आहे त्या संघाचा, सचिन भोईर उंबारली संघाचा, त्याच्याकडनं दोन्ही संघासाठी पारितोषिक आहे 3,000 रुपयाचं. सलग 3 चेंडू 3 षटकार किंवा सलग 3 चेंडू 3 चौकार. हा चेंडू ऑन ड्राईव्ह आहे, गॅप मधनं काढलाय, 1-2 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. थोडेसे चेंजेस आहेत. पारितोषिक आहे ते फक्त षटकार आणि विकेटसाठी, म्हणजे विकेट हॅट्रिकसाठी आणि सलग 3 षटकासाठी दोन्ही संघासाठी पारितोषिक लागू होत आहे. आणि पारितोषिक आलंय ते सचिन कडनं, उंबारली गावचा हा संघनायक सचिन भोईर. खेळाडूसाठी पारितोषिक लागले. खूप रेअरली चित्र पाहायला मिळतं आपल्याला,
पण आतापर्यंत आपण पाहतो समाजसेवक पारितोषिक लावतात, त्यांची वरिष्ठ व्यक्तिमत्व त्यांच्या गावातले पारितोषिक लावतात, पण आता मात्र खेळाडूसाठी पारितोषिक लावलंय. धावसंख्या धावफलकात दुहेरी अंकात 14. रुपेश कोपरगाव यांकडनं नरेशसाठी हा चेंडू कट केलाय, गॅपमधनं काढल्याचे व्हेरी गुड इंटेलिजंट टच आणि चेंडू सीमारच्या बाहेर चौकार. आमच्यासोबत कॉमेंटर बॉक्समध्ये आम्हाला जॉईन झाले मच्छिंद्र पाटील. निश्चितच एक रायगडचा एक अप्रतिम समालोचक. गेली कित्येक वर्ष तुम्ही कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून, तुम्ही रतनबुवाच्या माध्यमातून त्यांना ऐकलंय, त्यानंतर तुम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुद्धा त्यांना ऐकलंय. आज आमच्यासोबत जॉईन झालेत या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच. त्या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आपण त्यांची संवाद साधणार आहोत, कारण पहिलं षटक संपलंय. जी सुरुवात मोरबी संघाला हवी होती, ब्राईट स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट आणि निश्चित म्हणजे की ड्रीम स्टार्ट, काय म्हटलं या सुरुवातीबद्दल? कारण मोरबी संघ त्याच उद्देशाने नेहमीच खेळत असतो. निश्चितच पॉवर प्लेचा वापर केला तर खूप चांगला वापर केला आणि खेळण्याची पद्धत आपण पाहिली तर तंत्राचा जास्त वापर केला. प्रसाद आपण पाहिला असेल की जो ताकदीचा वापर न करता फक्त तंत्राचा, फुटबॉलचा वापर दाखवलाय तो नरेश भोईर. ज्या फलंदाजीसाठी नरेश भोईर या परिचय आणि तो परिचय दिला आणि चांगला फ्लाइंग स्टार्ट आणि या स्टार्टनं जर चांगली सुरुवात केली, कारण मेघा वाघवेल, कुणाल स्पोर्ट वाघवेल हा संघ सुद्धा खूप मोठा आहे आणि या संघानं अक्षरशः रायगडमध्ये 2015 ते 2016 मध्ये सुलसलाट घातलाय. एवढा जिद्दी संघ आहे, त्यामुळे त्या संघासमोर खेळताना फ्लाइंग स्टार्टची ही फार गरज होती आणि ती गरज साधून मात्र पॉवर प्लेचा चांगला वापर केला नरेश भोईर नाव. हो निश्चित, तू म्हटलास त्याची मी पूर्णपणे अग्री आहे. कारण कुणाल स्पोर्ट्स वाघबीळ सध्याच्या सीझनमध्ये भरपूर स्ट्रॉंग संघ असं मानला जातो. ठाणे विभागातला अप्रतिम दर्जेचा संघ निश्चित पंकजने आणि त्याचबरोबर मेघाने बांधलेला आहे. तर षटक संपलं, एक धावसंख्या धावफलक विदाउट लॉस 18. राऊंड विकेट, शॉर्ट पिच आहे. व्हॉट अ शॉट, व्हॉट एक्झिक्युशन ऑन द टोस, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. अजून एक चौकार. ब्युटिफुल स्ट्रोक. मी मगाशीच म्हटलं होतं मच्छिंद्र की रायगडचा असा खेळाडू, त्याला मी खाडीच्या मैदानात सुद्धा प्रयत्न केला होता बोलता करण्याचा आणि त्याचबरोबर पेंढरकर कॉलेज सुद्धा मैदानात त्याला बोलता करण्याचा प्रयत्न केला, पण नेहमीच तो बोलत नाही माईकवर. लाजाळू खेळाडू आहे असं मी म्हणतो. त्याच्या बाबतीत हा शब्द मी वापरतो की लाजाळू क्रिकेटर आहे, पण त्याची बॅट नेहमीच मैदानात अप्रतिमरित्या बोलत असते. ओमकारच्या बॅटमधनं चौकार, धावसंख्या धावफलक 22 विदाउट लॉस. कट केला, व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक ऑन द टोस, ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. अप्रतिम फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारे दोन्ही फटके ऑफ साइडला अप्रतिम होते. असं म्हणतात की ऑफ साइडला जो फलंदाज स्ट्रॉंग खेळतो तो निश्चितच एक टेनिस क्रिकेट विश्वातला किंवा इंटरनॅशनल क्रिकेटला खूप चांगला फलंदाज मानला जातो आणि त्याचं उत्तर ओमकारने दिलं. 2 चेंडू 2 चौकार. हा चेंडू ऑन साइडला प्लेस करतात, इन साइड एज आहे चेंडू, असं लांब जाणारे स्क्वेअर लेवलचा चेंडू जातोय. बॅकवर्ड स्क्वेअरचा खेळाडू चेंडू उचलण्यासाठी तोपर्यंत 2 धाव कंप्लीट करतोय. व्हेरी गुड रनिंग. जेवढा आक्रमण आहे तेवढा संयम सुद्धा त्याच्याकडे आहे. पारितोषिकांची रक्कम आता वाढलेली आहे 4,000 रुपये. थँक्यू सचिन भोईर. की पारितोषिकांची संख्या इथे वाढली आहे मच्छिंद्र, की जी पारितोषिक होतं ती सलग 3 षटकारासाठी 3,000 रुपयाचं, ते आता 4,000 झालंय आणि विकेट हॅट्रिकसाठी 4,000 पारितोषिक. हा चेंडू ऑन द टोस, फ्लिक केल्या चेंडूला, गॅप मधनं काढलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. अजून एक चौकार, गुड शॉट. थँक्यू डीजे. प्रसाद, सामना पाहताना असं वाटतं की आपण सामना पाहत नाही, हायलाइट पाहतोय. प्रत्येक चेंडू चौकाने षटकार. वाट बॅटिंग स्टाईल, जबरदस्त सुरुवात, दमदार सुरुवात. प्रसाद, मी असं म्हणेन की रायगडचा स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, व्हॉट अ क्रिकेटर, एंटरटेनर. प्रेक्षकांना भुरळ घालतो आपल्या फलंदाजी, प्रेक्षकांचा एक वर्ग निर्माण करतो अशी फलंदाजी त्याच्याकडे आहे. सच्चा इंटेलिजंट क्रिकेटर. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, चेंडू तो डीप मध्ये, गॅप पण नांडून एक चौकार. बॅक टू बॅक. थँक्यू डीजे.
मुरबीच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या 2 षटकात सर्वात जास्त चौकार आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 8 चौकार आतापर्यंत पाहतो आपण. 8 चौकार लागलेत या दोन षटकामध्ये. व्हेरी गुड स्टार्ट. फुल टॉस भिरकावून दिलाय. चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तर मुरबीचा संघ इथे खेळतोय. मी विनंती करतोय भाऊ ठाकूर इथे आले असतील किंवा आमचे निश्चित हरिचंद्र पाटील जे मुरबीचे रहिवासी आहेत मध्ये ते डोंबिवलीमध्ये राहतात त्यांचं आपण स्वागत करूया. अशोक भाऊ पाटील यांना आपण विनंती करूया की आपण मंचावरती या. अनिल पाटील, सुनील पाटील, जयदेव पाटील यांना विनंती करूया की आपण मंचावरती या. तुमचं सहर्ष स्वागत डोंबिवली ग्रामीण चषक 2016 मध्ये. आतापर्यंत पॉवर प्लेच्या 2 षटकात आपण 33 धावा हायेस्ट पाहिल्यात. या षटकावर काय म्हणशील? तब्बल 42 धावा धावफलकावर या 2 षटकात. अप्रतिम. फ्लाइंग स्टार्ट, ड्रीम स्टार्ट मी म्हणेन. स्वप्नमत सुरुवात आपल्या संघासाठी दोन्ही खेळाडूंनी करून दिली आहे. निश्चित प्रसाद गोलंदाज आपण विचार करतो. गोलंदाज प्रत्येक चेंडू जर आपण पाहिला 6 चेंडूमध्ये 3 चेंडू आपण ओव्हरपिच पाहिले, 1 चेंडू शॉर्ट पिच पाहिला, 1 चेंडू फुल टॉस पाहिला आणि एकच चेंडू चांगला होता. त्या चेंडू सुद्धा ऑन ड्राईव्ह दाखवला होता. म्हणजे जर गोलंदाजचा विचार गोलंदाजी केल्या चुका त्याचा मात्र चूक प्रत्युत्तर दिलंय. आणि बघा प्रसाद अजून एक गोष्ट इथे आपल्याला हायलाइट्स करावीशी वाटते की पहिलं P1चं षटक नरेश भोईरनं खेळलं आणि P2चं षटक ओमकार फाटीलने घेतलं. वाट कॉर्डिनेशन, खूप चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळतं आपल्याला. निश्चितच मिळणं की क्रिकेट मधला जो दुसरा वर्ड आहे आर, रिस्पॉन्सिबिलिटी. संघाची जबाबदारी घेतली आहे. एका बाजूने नरेश भोईर आणि एका बाजूने ओमकार पाटील. वॉट अ क्रिकेटर. अप्रतिम कॉर्डिनेशन आणि दोघांनी मात्र अक्षरशः प्रेक्षकांना एंटरटेन केलंय. तब्बल 2 षटकामध्ये 42 धावा 21च्या सरासरीने त्यांनी कुठल्या आहेत. पहिल्या षटकात धावा आल्यात मैदानावर त्या 18, पण दुसऱ्या षटकात तब्बल 24 धावा फलंदाजांनी कुठल्यात मैदानावर. 3 चेंडू 3 चौकार जर लगावले ओमकारने, फक्त ओमकारसाठी, तर 3000 पारितोषिक सचिन भोईर उंबारली यांच्याकडनं आलेलं आहे. प्रत्येक षटकामागे सचिनचं पारितोषिक येत आहे. हा चेंडू कव्हरच्या डोक्यांना काढायचं होतं. चेंडू टॅब होतोय. इनसाइड एज पंकज होतोय चेंडूवर. पंकजची आम्ही वाट बघतो तर पंकजचं षटक कधी पाहायला मिळत आहे. कारण तो एक असा गोलंदाज आहे की तो फलंदाजांना वेसण घालू शकतो. पण आतापर्यंत पाहूया की तिसऱ्या गोलंदाज इथे वापरण्यात येतोय. तिसरा गोलंदाज येतोय तो हर्षद. पहिलं षटक आपण पाहिलं की रुपेशचं ज्याने तब्बल 18 धावा कुठल्या त्या षटकात एकूण 4 चौकार पाहायला मिळाले. त्यानंतर तुम्ही पाहिलं पशुपती त्यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला. त्या षटकात 24 धावा आल्या. ओमकार कट करतो. जंटल टच. वॉट अ क्रिकेटर. एंटरटेनर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. अजून एक चौकार. द इंडिव्हिज्युअल स्कोर ऑफ द ओमकार पाटील इज 33. संघाई धावसंख्या धावफलकावर 46 आणि वैयक्तिक धावसंख्या 33. वॉट अ क्रिकेटर. अप्रतिम फलंदाजी. एक बाजू पूर्णपणे सावरून ठेवली आहे. एक पात्री अभिनय निश्चित म्हणेन ओमकारचा आपल्या संघासाठी. अप्रतिम फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. 33 धावा कुठल्यात वैयक्तिक आणि संघाई धावसंख्येला निश्चित आकार देतोय. धावफलका धावा पाहता तुम्ही 47 धावा, 47 रन. ओ द विकेट. हा चेंडू कव्हरच्या डोकं इनसाइड आउटचा फटका गॅपमधला काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू कव्हर जोपर्यंत होईल तोपर्यंत फेक तोपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा. रुपेश होते चेंडूवर. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत चेंडू कव्हर करण्यासाठी. मनोज पाटील भरपूर मेहनत घ्यावी लागते. जवळजवळ 10 ते 12 यार्डचं अंतर त्याला कापावं लागते चेंडू कव्हर करणे. अन्यथा चेंडू निश्चितच सीमा पार गेला असता. पण फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडते पण टायमिंग मात्र सुंदर होते तिथे. 2 धावा ओमकारच्या बॅटमधनं आणि 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. 49 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. चेंडू ऑन साइडला प्लेस करतो. इनसाइड एज आहे. मागे जातोय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक तिथे पूर्ण होते. कॉल दिला दुसरी 2 धावा पूर्ण होणं का बघायचं आहे. अचूक फेक डीप मध्ये येते. अन्यान पाटील आणि संघाचं अर्धशतक फलकावर लागले. 50 कंप्लीट फॉर मुरबी. 16 चेंडूमध्ये 50 धावा. आतापर्यंत आपण 3 सामन्यामध्ये असं चित्र पाहिलं की पहिल्या 3 षटकामध्ये खूप कमी धावसंख्या, स्लो करूमध्ये खूप मोठी धावसंख्या. आता मध्ये चित्र उलट झालंय. पहिल्या 2-3 षटकांमध्ये खूप चांगली धावसंख्या. व्हेरी गुड बॅटिंग. ही भागीदारी महत्वाची आहे. हा चेंडू पाहायचा आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आता मात्र यश मिळत आहे. 50 धावांची भागीदारी झाल्यानंतर मात्र नरेशला तंबूत परतावलं. बॅक टू द पॅव्हिलियन. प्रसाद सर, येणारा फलंदाज मुकेश ठाकूर
बघा 2013 मध्ये हा फलंदाज 7व्या नंबरवरती यायचा, 2014 मध्ये 5व्या नंबरवरती, 2016 मध्ये पुन्हा एकदा हा फलंदाज आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती. व्हॉट अ इम्प्रुव्हमेंट. बघा फलंदाजी इम्प्रुव्हमेंट बघा तुम्ही, 7व्या नंबरवरनं 5व्या नंबरवरनं 3rd डाऊन. व्हॉट अ इम्प्रुव्हमेंट. खूप चांगला फलंदाज आहे, सध्या स्थितीमध्ये खूप फॉर्मचा आपण पाहतोय मुकेश ठाकूर. नाही, निश्चितच म्हणे खरंच कौतुक करणे अशा खेळाडूंचं. खरंच आपला टेम्परामेंट, आपला परफॉर्मन्स दाखवत ही लोक आपली एक एक पायरी पुढे चढतात, पादाकरण करतात, एक एक एव्हरेस्ट पादाकरण असं मी म्हणेन. आणि मुकेश ठाकूरला ही संधी आता मात्र 3रा क्रमांक आल्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर असतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. 3रा क्रमांक आपण पाहिलंय सौरवला, 3रा क्रमांक आपण पाहिलंय राहुल द्रविडला. या खेळाडूंना जबाबदारीने त्यांनी खेळ केलाय. आणि आता मात्र मुरबीच्या माध्यमातून मुकेश मैदानावर स्ट्राईक एंडला आपल्या संघासाठी यश मिळून देतोय गोलंदाज हर्षद. फुल टॉस आहे, चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह स्क्रीनच्या समोर घेत आहेत. फॉलो थ्रू 4थ्या टप्प्यामध्ये चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न होता हर्षदचा, पण तिथे पूर्णपणे स्किड झाले, चेंडू कव्हर होत नाही त्याच्या हातातून आणि चेंडू जातो तो सरळ सीमारेषे जवळ, क्षेत्रक्षे तिथे आहेत. चेंडू कव्हर करतायत जगदीश पाटील आणि तोपर्यंत संघाच्या खात्यामध्ये 1 धाव. 2 षटकांचं जर तू कंपॅरिझन केलं मच्छिंद्र तर पहिल्या षटकात तब्बल 18 धावा, दुसऱ्या षटकात तब्बल 24 धावा आणि या षटकात धावा आहेत त्या फक्त सिंगल डिजिट मध्ये 9. याचं कारण अप्रतिम अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि त्याच षटकामध्ये पतन झालं विकेटचं, म्हणजे त्यावेळी तंबूत परत म्हणजे नरेश, आणि त्यामुळे गोलंदाजाला निश्चित आत्मविश्वास दुणाला त्याचा आणि त्यामुळे धावा आपल्याला कमी पाहायला मिळतात. प्रसिद्ध दुसरं कारण असं असू शकेल कारण आपण पहिल्या P1 आणि P2 मध्ये, पहिल्या P1 मध्ये 2 शतक बाहेर होते आणि P2 मध्ये 3 शतक बाहेर होते. आता आपण पहिल्या 5 शतक बाहेर होते कारण सर्व शतक सो मेनी प्लेस स्टँड ऑन बाउंड्री लाईन, बहुतांश खेळ आपण पाहिले सीमा लगत, त्यामुळे आता गॅप शॉट करणं हा फार जबाबदारीचा खेळ होता आणि तो मात्र खेळ जमला नाही या षटकामध्ये. आणि खूप चांगलं कमबॅक मी म्हणेन, 9 धावा या षटकामध्ये आले, त्यामुळे कुणाल स्पोर्ट वाघवीर संघासाठी खूप चांगली बातमी असणार आहे की या षटकामध्ये त्यांनी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. हो निश्चितच त्यांना मात्र आता प्रत्येक धाव व्यवस्थितरित्या मोजावी लागणार आहे. 50 धावा पहिल्या विकेटसाठी त्यांनी भागीदारी रचली, त्यानंतर मात्र आला तो म्हणजे मुकेश आणि त्यानंतर आतापर्यंत धावा 3 षटकाखेर झाल्या त्या धावफलकावर 51, म्हणजे 17 धावांची सरासरी मेंटेन केली आहे, जी 2 षटकाखेर 21ची होती त्याच्या आधी खाली येते. याचं कारण सिंगल डिजिटमध्ये धावा आपल्या पाहायला मिळते या षटकात फक्त 9 धावा आणि त्यामुळे सरासरी पूर्णपणे खाली येते 17 धावसंख्येवर. तर तुषार आमच्याकडनं अलविदा घेतो. तुषार शिंदे थँक्यू व्हेरी मच. आपल्या पूर्ण दिवसामध्ये त्यांनी खूप चांगलं समालोचन केलं, आम्हाला चांगलं समालोचन ऐकवलं कल्याण डोंबिवलीच्या आमच्या रहिवाशांना, त्यांचं थँक्यू व्हेरी मच. प्रसिद्ध ओमकारला खूप मोठी संधी असणार कारण 36 धावसंख्या खेळतोय 50 धावा बनवण्याची, कारण 14 धावसंख्या मात्र अजूनही अलिप्त आहे. पाहू शकाल आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. यस प्रसाद. यस माणिक बोर यांच्याकडे एक पारितोषिक आले म्हणजे 1000 रुपयाचं. आतापर्यंत आपण तुम्ही पाहिलं की या स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक लागले ते म्हणजे विशाल मात्रेच्या नावावर, खार्डीचा फलंदाज. राऊंड विकेट समोर खेळल्यात अप्रतिम टोलेचंका षटकार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू डीजे. प्रसिद्ध हीच ओळख आहे फलंदाजी, नेहमी आक्रमक फलंदाजी करणं. संयम हा फलंदाज फार कमी ठेवतोय आणि आक्रमक खेळी करणं हा फलंदाजचा परिचय, म्हणूनच त्याला विस्फोटक फलंदाज समजला जात आहे आणि म्हणूनच या फलंदाजाला वनडाऊनला प्रमोट करण्यात आलंय. प्रसाद. हो निश्चितच तुम्ही पाहिलं की आता मात्र ओव्हर द विकेट गोलंदाजी केली जाते मुकेशसाठी. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले, पण एव्हिएशन मात्र खूप उंच, चेंडू सीमारेषेच्या बाहेर इन द क्राऊड. 6 धावा. स्कोर मूव्ज ऑन 63. 63 धावा धावफलकावर. इंडिया क्रिकच्या माध्यमातून तुम्ही अपडेट्स पाहू शकता, स्कोर अपडेट या पूर्ण स्पर्धेचं, प्रत्येक सामन्याचं, आणि त्याचबरोबर www.tenniscricket.in. संतोष नाडेकर आज स्वतः सज्ज आहे ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी, त्यांचं सुद्धा स्वागत आम्ही करत आहोत. मगासपासून आमचं निश्चितच लक्ष नव्हतं कारण आमचं पूर्ण लक्ष आहे आमच्या टुर्नामेंटवर. आज चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा काही संपर्क नाही, पण मला मगाशी गौरवने माहिती दिली की संतोष आहेत सकाळ मगाच्या 17पासून पहिल्या मॅचपासून इथे उपस्थित आहेत, त्याचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. आणि युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. तुम्हाला सर्च करायचं फक्त डोंबिवली ग्रामीण चषक, एक लाईव्हची लिंक येईल आणि त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या लॅपटॉपमध्ये आणि कम्प्युटरमध्ये पाहू शकता. ओव्हर द विकेट समोर खेळत अजून एक फटका, फ्लॅट शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, अजून एक गगनचुंबी षटकार. प्रसाद आताच गौरव सावंत आपल्याला माहिती दिली की ही स्पर्धा, डीजे आपण 1 मिनिट थांबायचं आहे, ही स्पर्धा 3500 लोक लाईव्ह पाहतात. बघा किती स्पर्धेचा उच्चांक दर्जा युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय आणि खरोखरच मी म्हणेन की डोंबिवली जसे 2016 यशस्वी वाटचाल करते असं म्हटलं तरी वावगं नाहीये. नाही डेफिनेटली तुम्हाला मगाशीच म्हटलं की मोठा गाव, त्याचबरोबर जुनी डोंबिवली आणि नवापाडा या तिन्ही संघांनी हा विडा उचललाय ही स्पर्धा यशस्वी करण्याचा.
हा चेंडू अजून एक ऍक्शन रिप्ले स्क्रीनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट शॉट, षटकार. थँक्यू डीजे. प्रसाद 4 षटकार मारले त्या फलंदाजानं. बघा व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. मी मगाशी सांगितलं होतं 2013ला 7व्या नंबरवरती, 2014ला 6व्या, 2015ला 5व्या आणि 2016 डायरेक्ट 3ऱ्या क्रमांकावरती. आणि हाच परिचय, ही इम्प्रुव्हमेंट आहे प्रसाद. व्हॉट अ शॉट, व्हॉट एक्झिक्युशन. वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर, चौकार. ब्युटिफुल स्ट्रोक. थँक्यू डीजे. आणि या स्पर्धेतील सर्वात उच्चतम स्कोर आपण पाहतोय. कालचा उच्चांक 77चा मोडित करून 79 धावा आहे स्पर्धेमध्ये. जरा जोरदार टाळ्या मुरबीसाठी. जबरदस्त फलंदाजी प्रसाद. हो निश्चित, खरंच कौतुक करेन. त्याचबरोबर सचिन पारितोषिक लावलं होतं. या गोष्टीकडे निश्चित लक्ष असेल, कारण 3ऱ्या क्रमांकावर आलाय आणि या मुवमेंटला दोघांनी आपल्या बॅटचा फेस ओपन करून तडाखेबंद फलंदाजी केली आहे. मग मी का शांत राहू. आले 4 चौकार लगावले आणि सचिनचे पारितोषिक होते 4000 रुपयाचं सलग 4 षटकारासाठी. ते मात्र मुकेशला मिळणार आहे. अप्रतिम फलंदाजी, 4 षटकार त्यांनी दाखवले. आणि सचिन जो उंबारली संघाचा कर्णधार आहे सचिन भोयर, याच्या खिशाने तब्बल 4000 रुपये त्याला काढण्यास भाग पाडलाय. निश्चित कौतुक करायला हरकत नाही प्रसाद, कारण सचिन एक उंबारे संघाचा संगणक आहे आणि खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्याचं खूप मोठं योगदान. त्याचं आपण करत कौतुक करूया प्रसाद. 79 धावा, 79 सर्वात मोठी उच्चांत सर्वाधिक धावसंख्या स्पर्धेत दाखवतोय तो प्रेमनाथ मुरबी संघ. नाही डॉट आहे एक मध्ये, काय हरकत नाहीये. पण 4 चेंडू 4 षटकार निश्चितच लगावले. पाहूया पुढच्या चेंडूवर काय कमाल करतोय. ओमकार ऑन साइडला प्लेस करतोय चेंडू, तो डीप मध्ये स्कोर, विकेट क्षेत्र तिथे सज्ज आहे. तो पण चेंडू कव्हर करून व्हेरी गुड थ्रो. अप्रतिम कौतुक करेन खेळाडूचं. चेंडू बरोबर ऑन द स्टंप्स दिला त्यांनी. या खेळाडूचं खरंच मी कौतुक करेन. या अशा खेळीची, अशा क्षेत्राची खरंच गरज आहे ती वाघबिळी संघाला. प्रसाद इथे क्रिकेट आपण पाहतोय, इंटेलिजंट क्रिकेट आपण पाहतोय. ओमकार 50 धावा पूर्ण करू शकत होता, मग त्याने सिंगल घेऊन स्ट्राईकला आमंत्रित दिलं मुकेशला, कारण मुकेश सध्या रिदम मध्ये. याला म्हणतात इंटेलिजंट क्रिकेट. वाट क्रिकेट. येस येस, रिस्पेक्ट ऑफ द क्रिकेट. समोर खेळलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल होतोय का बघायचं आहे. झेल सुटतोय. एक संधी पुन्हा एकदा मिळते ती मुकेशला. ज्या गोलीने पहिलं षटक हाताळलं होतं त्यालाच मध्ये कंटिन्यू करण्यात आलंय. शेवटचं निर्णायक षटक तो घेऊन आलाय. पण डेथ ओव्हरचं षटक निश्चित हाणामारीचं असतं, स्लॉगचं षटक हाणामारीचं असतं. पण डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून कोणतरी कोणाला इथे आमंत्रित केलं आणि तो मात्र घेऊन आला षटक रुपेश. तर चंदन भगत यांचं आमचं व्यासपीठावर आगमन झालं, आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत पुन्हा एकदा. हा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट होत आहेत. ओमकारचं जर लक्ष दिलं आपण, ओमकार पाहूया किती धावसंख्येवर खेळतोय. वैयक्तिक धावसंख्या त्याची 37 धावसंख्येवर खेळतोय. पण आता शेवट षटक आहे, पाहूया किती धावा कुठू शकतो आपल्या संघासाठी. एकूण धावसंख्या आपण संघाची जर पाहिली तर एकूण धावसंख्या झाली ती 81 धावा धावफलकावर इच्छांक या स्पर्धेतला मुरबीच्या नावावर. समोर खेळले चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि तो पण चेंडू कव्हर करतील जगदीश पाटील. एक झेल सुटला होता, 2 धावा पूर्ण होणार का. चुका होत्या तिथे आणि या 2 धावा ओमकार कंप्लीट करतोय. रनिंग बिटवीन द विकेट खूप स्ट्रॉंग आहे. मी खरं तर या खेळाडूची उक्ती दिली आपल्या पडले संघाच्या मयूरला. मयूर आणि ओमकार मध्ये अप्रतिम कॉर्डिनेशन. त्या दोघांचं जर तू रनिंग बिटवीन बघितलं खूपच स्ट्रॉंग आहे. जलगतीने पळतात आणि 22 यार्ड नाही, इथे तर 26 यार्ड आहे आणि 26 यार्ड मधलं अंतर अप्रतिमरित्या कापतात. ओमकारच्या नावावर 2 धावा आणि संघाच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतात. एकूण धावसंख्या 83, लॉस ऑफ ओनली 1 विकेट. ही मजबूत स्थिती आहे ओमकार मुरबीची. पुल करण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक, चेंडू कनेक्ट होत नाहीये प्रॉपर. चेंडू बॅटचा काही संपर्क नाही, कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे चुकतंय आणि चेंडू बॅटच्या खालून जातो तो यष्टीरक्षाच्या हातामध्ये. प्रसाद रुपेश मोरे हा एकमेव असा गोलंदाज जो भरवसेचा गोलंदाज कोणास्फोट वाघबीळ संघाचा. कारण जेव्हा याची मी गोलंदाजी पाहिली तेव्हा एक चांगलं प्रदर्शन आणि दर्जेदार गोलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न केला या गोलंदाज रुपेश मोरेनं. डेथ ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडू फक्त 4 धावा खर्च केलेत. ब्लॉक होल मध्ये चेंडू, हेलिकॉप्टर शॉट, चेंडू बरोबर खालच्या पाट्यात लागतो तो डीप मध्ये. तो पण चेंडू कव्हर करून फेक करतील जगदीश येत आहेत. तोपर्यंत मुकेशने कॉल दिला, येस आय विल टेक. 2 धावा मात्र शेवटच्या चेंडूवर कंप्लीट करतोय. 2 धाव धावसंख्या फुलते धावफलकावर. एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती मला सांगतायत रवी रावत. धावसंख्या धावफलकावर 85 रन ऑन द बोर्ड. या 5 षटकात त्यांनी धावा त्या कुठल्या आहेत. जवळजवळ सरासरी तुम्ही पाहू शकता 85 धाव कुठत असताना अप्रतिम चांगला रन रेट ठेवलाय प्रति षटका मागे 17 धावांचं. करावे संघाचे कर्णधार
86 टू विन या सामन्याचं जर तुम्ही लक्ष केलं तर 86 धावांचं लक्ष काढायचं आहे. 17.20 ती सरासरी मेंटेन करायची प्रति षटका मागे. त्यामुळे निश्चितच तुम्हाला छातीचा कोट करावा लागेल. 36 हत्तींचं बळ तुमच्या हाती आणावं लागेल आणि तशी तुम्हाला तडाखेबंद फलंदाजी करावी लागेल. कारण जवळजवळ 17.5 धावा प्रति षटका मागे त्याला मेंटेन करायच्या आहेत आणि त्या धावा निश्चितच कोण करणार ह्याच्याकडे लक्ष असणार. आणि पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होणार. प्रथम फलंदाजी केली ती म्हणजे लक्ष देऊया आपण स्कोर कार्डवर एकच फक्त फलंदाज बाद झाला, तो 50 या धावसंख्येवर. 50 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली ओमकार आणि नरेशमध्ये. त्यामध्ये ओमकारने खूप मोठा वाटा उचलला, सिंहाचा वाटा, जो शेवटच्या षटकापर्यंत नाबाद राहिला. त्यानंतर मुकेशने येऊन कमी चेंडूत जास्त धावांची विस्फोटक खेळी केली. त्याने 29 धावा कुठल्या मैदान 30 धावा कुठल्या मैदानावर आणि ओमकारच्या 37 धावा. त्यामुळे निश्चितच मोठी धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर या कल्याण डोंबिवलीच्या आपल्या खेळ प्रेक्षकांसाठी. अप्रतिम. मगाशी ज्याप्रमाणे म्हटलं होतं की हा सामना पाहण्यासाठी खास करून प्रेक्षक थांबलेत आणि तेच पाहायला मिळते की प्रेक्षकांची गर्दी भरपूर आहे. हा सामना एन्जॉय करतायत. मुरबी वर्सेस वाघबीळ आणि कुणाल स्पोर्ट वाघबीळ कशा प्रकारे मात्र या एक मिनिट थांबवायची तुम्हाला. आपल्या मान्यवर आहेत मंचावरती, आपल्याला वेळ आहे थोडासा. तर सन्माननीय पवन पाटील साहेबांचे इथे आगमन झाले. मी विनंती करेन स्पर्धेचे आयोजक तुषार पाटील यांना विनंती करेन ज्याने जुन्नरचं क्रिकेट दाखवलंय. तुषार पाटील आपणास मी विनंती करतोय की आपण पवन पाटील यांचा आपण यथोचित सन्मान करावा. शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण यथोचित सन्मान करावा. जितू शेलार यांचे आगमन झाले, त्यांचं आपण स्वागत करूया. स्वागत आहे जितू शेलार तुमचं. ग्रामीण चषकाचे आयोजक आहेत ते. तर पवन पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन या स्पर्धेचे आयोजक तुषार पाटील यांना विनंती करूया आपण. तुषार पाटील जर जुन्नर डोंबिवली संघ पुढे आला तर त्याचा परिचय या तुषार पाटीलच्या नावाने दिला होता. प्रसाद असा एकमेव खेळाडू ज्याला आयकॉन म्हणून ओपन मध्ये खूप मागणी असते, त्याला विनंती करूया आपण तुषार पाटील तुमच्या शुभ असते त्यांचा यथोचित आपण सन्मान करावा. आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून डोंबिवली चषक 2016 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जुनी डोंबिवली, नवपाडा आणि मोठा गाव आयोजित स्पर्धा यांच्या संयुक्त विधान स्पर्धा आपण पाहतोय आणि सन्मान्य पवन पाटील यांचा सन्मान तुषार पाटील यांच्या शुभ हस्ते केला होते. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आपण दिलेल्या वेळेबद्दल थँक्स फॉर कमिंग अँड थँक्स फॉर गिव्हिंग एक्सपेन्सिव्ह टाइम फॉर दिस टुर्नामेंट. मोस्ट वेलकम. ओ टू प्रसाद. ज्याप्रमाणे तू आता म्हटलंस की तुषार पाटीलच्या नावाने जो आपण संघ पाहतो म्हणजे जुन्नर डोंबिवलीच्या मैदानात सांगायचं तर तुषार पाटीलचं नाव घेतल्यानंतर निश्चित एक जुन्नर डोंबिवलीचा संघ डोळ्यासमोर येतो. पण तुझ्यासाठी एक अजून एक माहिती अशी देतो की सध्याच्या काळामध्ये सध्याच्या सीझनमध्ये अजून एक त्यांचा एक उभरता खेळाडू वरती येतो म्हणजे ज्ञानेश्वर जोशी. वॉट अ क्रिकेटर, एंटरटेनर. रतनभाऊ पाटील स्मृतीच्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली आणि डोळ्यांचं पारणं फेडलं. कारण तुषार लवकर बाद झाला होता त्या सामन्यामध्ये आणि त्याने जबाबदारी स्वीकारली, रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि स्वतःच्या खांद्यावर रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. अप्रतिम फलंदाजी केली. फक्त फलंदाजी गोलंदाजी सुद्धा केली आणि निश्चितच त्याने आपल्या जुन्नर डोंबिवलीचं नाव निश्चितच मोठं केलं असं मी निश्चित म्हणेन. या खेळाडूचा मी उल्लेख करेन. तर सामना इथे सुरू होतोय. आम्ही थोडासा ब्रेक घेत आहोत कारण 86 लक्ष काढायचं आहे आणि तुम्ही कुठे जाऊ ना, पाहत राहा, ऐकत राहा डोंबिवली ग्रामीण चषक सन 2016 आणि माईक सोपवतोय आम्ही मच्छिंद्र पाटील यांच्याकडे. धन्यवाद. तर थँक्यू प्रसाद. सर्वोत्तम धावसंख्या स्पर्धेत आपण पाहतोय काल 77 धावांचा उच्चांक होता. 77 धावांचा काल विक्रम होता. खाडी संघाचा तो विक्रम मोडीत करून या स्पर्धेमध्ये मात्र उच्चांक नोंदवला. प्रेमनाथ मुरबी संघानं 86 धावा टोकून 85 धावा टोकून 86 धावांची मात्र गरज असणार आहे. तर पंकज गोनले याली मात्र फलंदाजीला स्ट्राईक आणला आणि त्याला अज्ञान पाटील हे सलामाची फलंदाजी आपण पाहू शकाल. गोलच्या बॉलर सज्ज होते विकी पाटील. विकी पाटील खूप कमी वेळामध्ये ज्याने पदार्पण केलंय. तर कराबे आणि साई 11 सावला संघाला मॅच शेवटचा कॉल असणार आहे. काइंडली रिक्वेस्ट प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. इट इज ऑफिशियल कॉल फॉर यू. नेक्स्ट मॅच विल बी ओनली 4 ओव्हर्स. सामना 60 षटकांच्या रात्रीची आपण नोंद घ्या. पंचांची कामगिरी पाहतात सध्या आपण पाहू शकाल महेश शिवेळे आणि दुसरे पंच आमचे बाळा बोराडे. कुंबडी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आपण पाहतोय. सामना स्टार्ट होतोय. पहिला चेंडू मात्र चौक प्रति देण्याचा प्रयत्न लगा प्लस जज करतोय मुकेश ठाकूर. चेंडू खाली, फलंदाज बाद. एक चेंडू पहिल्याकडे बाद. एक मोठा धक्का. थँक्यू डीजे. तर कराबे संघाचे संघाने इथे उपस्थित झाले आहेत. मी विनंती करेन किरण पवारला, साईस 11 सावळा आपण या मंचावरती. प्रसाद खूप मोठी फाईट आपण पाहू शकाल दोन्ही संघानं. बघा कराबे संघानं मगाशी 61 धावा चेस केल्या होत्या. यस प्रसाद. तर तुझ्या माहितीसाठी उद्या काही सामने जे होणार आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी तिथे सांगत आहोत. उद्या जे एकूण संघ आहेत ते म्हणजे 8 देसाई संघ आहे, रवी याचा संघ, त्यानंतर डायगर, त्यानंतर देवीचा पाडा, जय मल्हार भोपर, त्यानंतर सोनारपाडा, उसाटणे, दातिवली आणि खंपालपाडा. एकूण 8 संघ उद्या दिवसात इथे परफॉर्मन्स देण्यासाठी येत आहेत. यस.
निश्चित उद्या डोंबिवली परिसरातील आपल्या डोंबिवली परिसरात पाहू शकाल मोठे संघ आज आपण पाहतोय भिवंडी, रायगड आणि मुंबई परिसरात आपण संघ पाहतोय. खूप मोठी स्पर्धा आहे आणि स्पर्धेची प्लॅनिंग खूप चांगली आहे. कारण आजचा पोल बघा कसा ठेवण्यात आहे. भिवंडी, रायगड आणि मुंबई अप्रतिम ग्रेट अरेंजमेंट मी म्हणेन या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्याकडे बाद झाले लॉंगऑफच्या डोक्यावर खेळायचा प्रयत्न होता. चोख प्रत्युत्तर देण्याची प्रतिक्रिया करायचा प्रयत्न केला. 86-85 धावा काढून 86 धावांचं मोठं लक्ष असल्यानंतर 17.20 धावा उभारण्याची गरज असताना मात्र अशी फलंदाजी अपेक्षित असणार आहे आणि पहिला फलंदाज बाद झाला. बॅक टू पॅव्हिलियन पहिलं घवघवीत यश लाभतंय ते गोलंदाज विकी पाटीलला. खूप कमी वयामध्ये प्रसाद या कडून आपली सुरुवात केली होती करिअरची. तोचा गोलंदाज उलटा चेंडू ऑनसाइडला शापून घेण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या डोक्यावरनं मुकेशला मध्ये चेंडू बीट केला असता मात्र बेरगट फिल्डिंग. बघा ज्या मुकेशनं पहिला झेल टिपला होता ते मुकेश मात्र आता मिड विकेटला चेंडूला बॅकअप देतोय. बेरगट फिल्डिंग. आपला दर्जा किती आहे किरण पवार आपण या NBK वारंवार कॉल करायला लावू नका आम्हाला कारण आमची लेन तुटते. कारण ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक लाईव्ह पाहतात. तुम्हाला पहिला कॉल झाल्यानंतर तुम्हाला यायला हवं. प्लीज आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन. कराबे संघाचा संघाने आलेला मोस्ट वेलकम. कराबे संघाचा संघाने आल्यामध्ये त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. किरण पवार इट्स द लास्ट कॉल फॉर यू. द मॅच विल बी ओनली 4 ओव्हर्स. सामना 4 षटकांच्या असल्याची नोंद घ्या आपण. तर बघा प्रसाद बदलापूरच्या यस इट इज अ वाईट बदलापूरचे चेतन धुले आमच्या लाईन वरती आहेत. नगरसेवक आहेत ते कोलगा बदलापूर नगरपालिकेचे ते लाईव्ह वरती आहेत आणि ते आम्हाला फोन करतात या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतात. स्वागत आहे चेतन धुले तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्यांच्या माध्यमातून 3 लाखाची स्पर्धा आपण पाहिली होती मंगेश धुले आणि चेतन धुले यांच्या माध्यमातून बदलापूरला ही स्पर्धा लाईव्ह पाहिली होती. ती सुद्धा स्पर्धेसाठी शुभेच्छा देतात. तुमचं हार्दिक स्वागत. यस व्हेरी गुड स्टॉक इनसाइड आउटच्या माध्यमातून क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवतोय. असाच फटका ओमकार दाखवला होता त्या फटक्याला चोख प्रत्युत्तर दिला चौकार. तर सुनील भोईर यांचे इथे आगमन होते. पिसवलीचे यांचं आगमन होते. गणेश आणि राजेश मात्रे मोठे देसाई यांचे इथे आगमन झालंय. स्वागत आहे तुमचं. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतात. धावांचा वेग वाढतोय. आता धावा पाहू शकाल आपण 7 धावा. टॉस होते. टॉस इज गोइंग ऑन. सावळा संघानं पुन्हा एकदा नाणेफेकी जिंकलेले आहे आणि नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर काय निर्णय घेतील याची आपण प्रतीक्षा बाळगूया. पुढचा सामना आपण पाहणार होतो 4 षटकांचा. शॉर्टपिच चेंडू ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न लाईन बघायला गेल पंचांगणा कटाक्ष टाकलाय. यस इट इज अ वाईट. महेश वेळे आम्हाला माहिती देतात. नियम क्रमांक 25 जर चेंडू जास्त स्किड झाला किंवा जास्त बाहेर निघाला स्विंगच्या माध्यमातून कारण प्रसाद आपण पाहतो की खेळपट्टी शेणाचा आणि मातीचा वापर केल्यानंतर ही खेळपट्टी तयार केली गेली. जर मुंबईचा आपण विचार केला भिवंडीचा तर भिवंडीला कॉन्क्रीट विकेट असतात आणि आपण ह्या परिसरामध्ये डोंबिवली आपल्या परिसरामध्ये किंवा रायगड परिसर असेल याच्यामध्ये आपण पाहतोय त्या विकेट असतात ते शेणा आणि मातीचा वापर केला जातो. मात्र जेव्हा चेंडू शेणावरती पडेल तेव्हा चेंडू स्किड होतोय. एक वेगळ्या पद्धतीनं जास्त बाहेर स्विंग होतोय आणि हा पण प्रयत्न पाहिलाय. वाईट व्हायला मिळाला. धावांचा वेग मात्र पुढे सरकतोय 8 या धावसंख्येवरती. हा चेंडू मात्र टप्पापर्यंत थोडा 7 मध्ये आणलाय. ऑब्जेक्टच्या माध्यमातून विकी पाटील चांगला गोलंदाज आहे. प्रसाद या खेळाडूंना 2012ला सुरुवात केली करिअरची आणि पहिल्या सामन्यामध्ये 62 धावा ठोकल्या फलंदाजीमध्ये. आपल्या पहिल्या करिअरच्या सामन्यामध्ये तो फलंदाज आपण आता गोलंदाजीच्या माध्यमातून पाहू शकतोय. डॉट चेंडू जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकण्याचा प्रयत्न केलाय आणि पंचाकडे सांगितलं ते किती चेंडू शिल्लक आहे. आज या यश पहिल्या षटकातील P1चं षटक फेकतोय. विकी खूप चांगली जबाबदारीने षटक फेकतोय. एक चौकाराचा आपत बघायला तर खूप चांगली गोलंदाजी. याली मात्र फक्त स्टेअर करतोय चेंडूला. सिले याली मात्र कव्हर येतोय. क्षेत्ररक्षक जज करतोय. 2 धावा निश्चित लाभतील. तर 2 धावांच्या बरोबरीने षटक समाप्त. महेश वेले आम्हाला इशारा करतात. दफकातील धावा येतात त्या एकूण 10 धावा. 10 धावा आल्यात. जिंकण्यासाठी 86 धावांची गरज आहे. समीकरण बघा आता येणारे चेंडू 24 आणि या षटकामध्ये धावा आल्यात त्या फक्त 10. तर समीकरण येणारे 24 चेंडू 76 धावांची गरज. यस प्रसाद. राकेश मात्रे आणि बळी मात्रे यांच्याकडे पारितोषिक आलंय. वाघबीळ संघाच्या फलंदाजांना कुठल्याही खोलीमध्ये 3 चेंडू जर 3 षटकार लागवले तर 5000 पारितोषिक. मोठं पारितोषिक आहे. कारण मग सचिन लावलं तर ते 3 चेंडू 3 षटकारला 4000 पारितोषिक. पण आता मात्र वाघबीळ संघासाठी 3 चेंडू 3 षटकार 5000 पारितोषिक. निश्चित प्रसाद पारितोषिक लावण्याचा यमाचा एकच उद्देश असतो की फलंदाजांचं मनोबल वाढवणं. मात्र कधी कधी हे पैसे आपण पाहिले तर फलंदाज आमिषा पाटी आपली विकेटी गमावत बसतात क्रिकेटच्या माध्यमातून. बरेचसे उदाहरण मी पाहिले तर षटक समाप्त होतं. पहिलं दफक धावायला त्या 10 जिंकण्यासाठी येणारे 4 षटक आणि 76 धावांची गरज. मोठं टार्गेट यालीमध्ये चेस करावं लागेल. ते कोणाच वाघबीळ संघाला निर्णय चुकला कुठेतरी म्हणेन.
नरेश भोईर लेग ब्रेकचा सुलतानच्या समाधान चेंडू आले मात्र शॉट थर्डमॅन चेंडू ट्रॅव्हल होते मात्र धाव घेण्याचं मानस धाडस नव्हतं. डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. जेवढे निर्धाव चेंडू येतील 19 चेंडू रिक्वायर्ड रन 19 टार्गेट. थँक्यू प्रसाद. 19.0 काम राखायला लागेल. याला मात्र लॉप करतोय जज करतोय. सॉफ्ट रन घेण्याचा प्रयत्न फुटवरचा वापर नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतोय. रोशन चेंडू खाली. रोशन पाटील इज अ कॅप्टन ऑफ द टीम. एक संघटक म्हणून जबाबदारी खूप चांगली त्याच्या खांद्यावरती आहे आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. सिंगल डबलच्या माध्यमातून धावांचा वेग वाढवला होतोय. 86 धावांचा उच्चांक सर्वोत्तम धावसंख्या या स्पर्धेत आपण पाहतोय. कालचा उच्चांक होता गावदेवी खाडी संघाचा 77 धावांचा उच्चांक मोडित करून आणि प्रेमनाथ मुरवीची ताकद फलंदाजी दाखवले त्यानं. नरेश भोईर मात्र गोलच्या माध्यमातून सज्ज होते. लेग ब्रेकचा सुलतान तेवढाच मोठा फटका नो मॅच मॅचमध्ये लॉंगाच्या डोक्यावर अर्थोडॉक्स तांगड्याच्या चेंडू होतोय. 1 बाउंड 4 धावा. प्रसाद हीच फलंदाजी अपेक्षित असणार या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर. यस दिस आहे. पंकज गोंदले याला बघू शकाल आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय. मोठा फलंदाज विस्फोटक आहे. एक दर्जेदार खेळू म्हणून त्याच्याकडे पाहिला होता क्रिकेटचा दर्जा आणि त्याच्याकडे असलेला अनुभव मात्र पणास लावतोय. ऑनसाइडला शॉट घेण्याचा प्रयत्न. त्रिफलाचित बाद. नियम क्रमांक 30 त्रिफलाचित बाद झालाय आणि फलंदाज पंकज जोंदले मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. एक मिळालेलं यश नरेश भोईरला दुसराकडे बाद होतोय. थँक्यू डीजे. प्रसाद मला असं वाटतं की स्ट्रॅटेजी चुकली मेघाची. कारण नाणेपैकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्याचं लक्ष होतं टार्गेट होतं की 45 ते 50 धावामध्ये त्यांना मुरबी संघाला आपण थांबवू आणि सामना जिंकू. काय म्हणाल स्ट्रॅटेजी चुकली मेघाची? नाही चुका मी असं म्हणणार नाही की त्याने निर्णय चुकीचा घेतला पण त्याच्या गोलंदाजीने खूपच खराब गोलंदाजी केली. खास करून पशुपती की त्या 24 धावांमुळे काय झालं की आत्मविश्वास फलंदाज दुणावला आणि त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर त्यांनी आक्रमण केलं आणि तुम्ही पाहिलं की फक्त शेवट षटक जर फक्त सोडलं त्यामध्ये 6 धावा आल्या. त्यानंतर प्रत्येक षटकामध्ये आक्रमण करत असताना त्यांनी सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आणि त्यामुळेच या संघाचं खच्चीकरण झालं आणि त्यामुळे हा संघ बॅकफुटला पाहायला मिळतोय. येस निश्चित प्रसाद. गोलंदाजीच्या आधारावरती त्या निर्णय घेतला होता पण क्षेत्ररक्षण करण्याचा आणि तो गोलंदाजामध्ये भरवसा तोडलाय. शेवटच्या षटकाचा आपण अपवाद वगळला रुपेश मोरेचा. त्याचीच एक गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळाली. इट इज वाईट पंचांचा इशारा. स्वेअरचं दुसरं चेंडू या सतत आपण वाईट पाहतो. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र अजून एक वाढ होते. मध्ये जो आत्मविश्वास आम्ही पाहिला मेगा संघाचा मेगा वाघविले कोणासपड वाघविल संघाचा खूप मोठा संघ आहे. एक जिद्द आणि चिकाटी बाळगणारा संघ आहे. शॉर्टकटला केल्याचा प्रयत्न चेंडू ट्रॅव्हल होतोय. फलंदाज कुठे खेळतात स्ट्रोकला कसे कंट्रोल करतात फुटवर्कचा वापर कसा करतात बॉडीचे बॅलन्स कसं ठेवतात आणि स्ट्रोकला कसं लवकर खेळतात या खूप काही गरजा आपल्याला पाहायला मिळतील. मात्र त्या गरजा पाहायला मिळत नाहीये. त्यांचा आत्मविश्वास खूप कमी पाहायला मिळतोय आणि तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही मोठं टार्गेट लक्ष्य करू शकणार नाही. त्यासाठी गरज आहे मोठ्या आत्मविश्वासाची. मोठा फटका वाटर स्ट्रोक लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळतोय. लॉंगाच्या डोक्यावर अजून एक षटकार हातामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय कोणासपड वाघवेल संघ. थँक्यू डीजे. प्रसाद बघा 2 षटकांचा खेळ संपला. 23 धावा आणि मुरबी संघाने पहिल्या षटकामध्ये 23 धावा ठोकल्या होत्या. काय म्हणाल प्रसाद? नाही तुम्हाला मला मागाशी म्हटलं की जवळजवळ 17 धावांची सरासरी त्यांना हवी होती प्रत्येक षटकामागे. पहिल्या षटकात खूप कमी धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकात तुम्ही धावा जर पहिला फक्त 10 आल्या होत्या. त्यानंतर जी सरासरी त्यांना हवी होती प्रत्येक षटकामागे 4 षटकात ते म्हणजे 19 धावांची म्हणजे जवळजवळ 20 धावा तूच पकड प्रत्येक षटकामध्ये त्यांना हव्यात. पण 2 षटकात फक्त 23 धावा लागल्यात म्हणजे 11.5 सरासरी मेंटेन केली आहे आणि त्यामुळे काय होतंय की प्रत्येक षटकामागची जी सरासरी आहे ही वाढत चालली आहे. टीम मीटिंग जास्त करू नका. मुरबी संघ लगेच इम्प्लिमेंट करा आणि सामन्याला सुरुवात करा. खूप मोठं लक्ष गाठायचं आहे. मी तर मगाशीच म्हटलं होतं की तुम्हाला छातीचा कोट करून आता मात्र फलंदाजी करावी लागेल. 36-37चं बळ तुमच्या हाती तुम्हाला आणावं लागेल आणि मोठ्या फटक्यांनी आमची खेळी सजवून या संघाला विजय पार मिळवून टाकेल. निश्चित प्रसाद पहिल्या षटकामध्ये सरासरी होती 17.20 नंतर आपण पाहिलं 19ची सरासरी आणि आता डायरेक्ट आपण पाहतो 21ची सरासरी तुम्हाला राखावी लागेल. म्हणजे 18 चेंडूमध्ये तुम्हाला गरज होती 76 धावांची. त्यामुळे कुठेतरी स्ट्रॅटेजी चुकली मेघाची असं म्हणायला हरकत नाहीये. सुरुवात अजूनही चांगली मिळाली नाहीये. कारण आपण बघा प्रसाद स्वर्गीय रतन बोबडे स्मृतिमध्ये आपण 2015ला चित्र पाहिलंय की SP दादर या संघाने 100 धाबा केल्या होत्या आणि 5 षटकामध्ये नाशिकच्या संघाने धाबा चेस केल्या होत्या. आणि बघा अजून एक सामना साऊथ आफ्रिका आणि आपण ऑस्ट्रेलियामध्ये पाहिला. ऑस्ट्रेलिया संघानं
तब्बल 434 धावा ठोकल्या होत्या आणि 438 धावा ठोकून 3.5 तासामध्ये तो सामना जिंकला होता. तुमच्या समोर मोठं टार्गेट असेल तर तुमचा आत्मविश्वास तेवढा दांडगा असायला हवा. तुम्हाला फ्लाइंग स्टार मिळणं फार गरजेची बाब आहे आणि ह्या चुका कुठेतरी झालाय. कारण सुरुवात तुमचं फाउंडेशन जर मजबूत नसेल तर तुमची इमारत होणार नाहीये आणि हेच चुकलं मी म्हणेन मेगा वाघबीर संघाचं. कोणाल वाघबीर संघाचं धावफलकावरती धावाले 2 षटकामध्ये 23 धावा, पहिल्या षटकामध्ये 10 आणि शेवटचा चेंडू ओव्हरपिच फेकला नरेशनं. चोख प्रत्युत्तर मिळालं षटकार आलाय प्रसाद. तर महेश तलबी रावळपिंडी एक्सप्रेस यस मोठा फटका महेशचं स्वागत केलंय या मैदानात. तुमचं स्वागत. पहिला षटकार दणदणीत षटकार. आता मात्र कमबॅक करतोय पुन्हा एकदा कोणासपड वाघबीर संघ. संदीपला एक विनंती आहे, आर.डी. वर्मन सुद्धा येऊ द्या जरा, तुम्ही एंटरटेन करा आपल्या गाण्यांनी. स्ट्रायकीचा फलंदाज संजय नंदू पाटील एक मोठा फलंदाज. बघा नंदूने षटकानं खात्याची सुरुवात केली. आता मात्र उत्तरार्धामध्ये घातक ठरू शकेल का नंदू? कारण नंदू एक चांगला गोलंदाज आहे, एक चांगला फलंदाज आहे आणि बघा ग्लोव्ज घालून फलंदाजी करतोय. प्रसाद मला आठवते की डोंबिवलीचे काही फलंदाज आहेत ते ग्लोव्हचा वापर करतात. यस यायला मात्र मोठा फटका. अजून एक लोकांच्या डोक्यावरनं अजून एक षटकार. आपण पाहिलं असेल तुषार पाटील हे सुद्धा ग्लोव्ज घालतात. एक लारा नावपाड्याचा फलंदाज हा सुद्धा ग्लोव्ज घालून फलंदाजी करतात. तर थँक्यू डीजे. रायगडचा आपण विचार केला तर रायगडमध्ये प्रशांत खाणावकर आणि चिनू पाटील असे फलंदाज आहे जे ग्लोव्ज घालून फलंदाजी करतात. ह्याचे कारण आहे तुमच्या हाताला जास्त मॉइश्चर येत असेल तर तुम्ही ग्लोव्जचा वापर करू शकता आणि तो करतोय हा फलंदाज. बघा प्रसाद. हो तुला आठवण करून देतो 2013 साली रतनबुवा पाटील कृतीच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये तुला पहिल्यांदा खेळाडू तुला पाहायला मिळता. तो खेळाडू आहे तो म्हणजे पालघर विभागातला गौतम दांडीचा खेळाडू. त्याने पहिल्यांदाच ग्लोव्हचा वापर केला होता त्या स्पर्धेमध्ये. हे चित्र सुद्धा क्लिअर होत आहे. आणि त्यानंतर तुला पाहिलं की मॅक्झिमम खेळाडू जे वसई पालघर विभागातले ते जास्तीत जास्त खेळाडू हातामध्ये ग्लोव्ज घालून फलंदाजी करतात. 35 धावा धाबळ होती. 86 धावांची गरज असताना मात्र 51 धावांची गरज. पंचाखंड मात्र मागितलं होतं अपील. मात्र प्रसाद मला एक गोष्ट खंत वाटते की तुम्ही पंचाखंड अपील का मागता? नियम क्रमांक 27 आहे. पंचाखंड अपील तुम्ही मागितलं नाही तर पंच तुम्हाला बाद ठरवणार आहे. मात्र अशी कोणती प्रोव्हिजन नाहीये की वाईट चेंडू तुम्ही वाईट अपील मागितलं पाहिजे असं नाहीये. मात्र पंचाखंड तुम्ही कटाक्ष वारंवार टाकता त्याला पंच तुम्हाला तो निर्णय देणार नाही. आता मात्र महेश वेलेनं पाहिलं की हा चेंडू जास्त बाहेर निघाल्याच्या माध्यमातून. कारण ज्या गोलंदाजाने पहिला चेंडू ओव्हरपिच फेकला होता, षटकार आला होता, त्यानंतर मात्र गोलंदाजामध्ये व्हॅरिएशन दाखवण्याचा प्रयत्न करतोय महेश दलवी. मात्र दिशा भटकतोय कारण जास्त गती निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि हेच कारण चेंडू वारंवार मात्र जास्त बाहेर निघतोय. यास वेरी गुड बॉलिंग. अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण लेंथ लाईन कंट्रोल आता मात्र खूप चांगला पाहायला मिळतोय. आणि जो कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज तोच चांगला गोलंदाज असतो किंवा फलंदाज तोच चांगला फलंदाज जो कमबॅक करण्याची क्षमता स्वतःमध्ये ठेवतो आणि ती कमबॅक करण्याची क्षमता. पहिल्या चेंडूवरती प्रसाद षटकार आला होता मात्र नंतर जे कमबॅक दाखवलं महेशनं खूप चांगलं फलंदाज मात्र स्ट्रायकरचा फलंदाज नंदू पाटील याला मात्र शांत ठेवलं. एक षटकार मारल्यानंतर मात्र एक चेंडू बीट करतोय नंदू. ऑनसाइडला शफल घेण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन बघा. चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर आहे आणि तुम्ही जर ऑनसाइडला केलं असाल तर इट इज नॉट गुड क्रिकेट. कारण चेंडूचा मेरिट पाहून तुम्हाला खेळ करता यायला हवा आणि तो जमत नाही नंदूला. ज्या नंदूनं पहिल्या चेंडू षटकार मारला होता त्या नंदूला मात्र थांबून ठेवलंय, बांधून ठेवलंय आणि त्याच्यावरती मात्र अंकुश आणण्याचा प्रयत्न केलाय महेश दलवीनं. व्हेरी गुड कमबॅक. गुड कमबॅक. आता मात्र वाईट पाहायला मिळेल. आउटसाइड ऑफस्टम्प डिले करण्याचा वारंवार प्रयत्न. यस तुषार. हरीश तुलसीराम जोशी यांच्याकडनं जर हे टार्गेट जर चेस झालं तर कोणासपड वाघबीर संघाला रोख रक्कम 5,000. स्वागत आहे तुमचं हरीश साहेब. ज्यांच्या माध्यमातून पार्श्वभूमीवर मात्र धावसंख्या आपण पाहिली तर 30 षटक मार्गास असताना आम्हाला राऊत आम्हाला माहिती देतील. 36 धाबा 37 धाबा. पंचांचा इशारा महेश्वरी आम्हाला इशारा करतात. षटक समाप्त होत आहे. 37 धाबा प्रसाद. 89 धाबांची गरज असताना तर येणारे 12 चेंडू आणि 49 धाबा प्रसाद. ज्याप्रमाणे बॉडी लँग्वेज आहे वाघबीर संघाची तर मला असं वाटत नाही की तो प्रयत्न तिथे करतील. पण खरंच मी कौतुक करेन की पहिल्या 2 चेंडू 2 षटकार लावल्यानंतर मात्र चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून दिली होती ती म्हणजे नंदूने खरंच चांगली सुरुवात केली. हातामध्ये ग्लोव्ज घालून निश्चित झालाय. पण आता मात्र निश्चित म्हणे की या मुवमेंटला 12 चेंडूने खूप मोठं लक्ष काढायचं आहे. प्रत्येक चेंडूमध्ये त्यांना मोठे फटके चौकार षटकारांची आतिषबाजी करत या सामन्यावर आपलं नाव कोरावं लागेल. पण पाहूया तसं चित्र पाहायला मिळतंय का. एका बाजूने तुम्ही पाहताय वाघबीळ आणि एका बाजूने तुम्ही मुरबी संघ पाहताय. दोन्ही एकाच कॅलिबरचे संघ आहे. पण आता मात्र म्हणेल की
ज्याप्रमाणे मुरबी संघाने मोठी फलंदाजी केली, मोठे फटके मारले आणि धावसंख्येचा निश्चित डोंगर उभा केला, त्या मुवमेंटला निश्चित की वाघबीळ संघ आता मात्र थोडासा बॅकफुटर पाहायला मिळतं. त्याचं कारण की पहिल्याच षटकामध्ये जर धावा जरी कमी आल्या असतील 18 धावा, त्यानंतर मात्र 24, 9 नंतर 28 हे सगळ्यात मोठं षटक होतं जे नंदू पाटीलचं होतं आणि तोच नंदू पाटील मैदानावर आहे. आणि पाहूया नंदू पाटील ज्या 28 धावा त्याने दिल्याच आपल्या षटकात तो कशा प्रकारे वसूल करतो मैदानावर. तर बघा सचिन पाटील आमच्या उंबरलेचे यांच्याकडनं लगातार 3 षटकार, सचिन भोईर यांच्याकडनं लगातार 3 षटकासाठी पारितोषिक 4,000चं. बघा पहिल्या षटकामध्ये आपण सरासरी पाहिली 17.20, नंतर आपण पाहिली ते 19, नंतर 21 आणि आता पाहतोय 24.50. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटच्या पाठीत येत नाही. फलंदाज दोन्ही फलंदाज एकाच एंडला आहेत. पंचाकडनं अपील मागितलं जात आहे. पंच बाला बोराडे आणि पंच महेश वेल असे 2 पंच पाहू शकाल मैदानामध्ये. सामन्यामध्ये मात्र उत्कंठा निर्माण होत नाहीये. यू आर टू वॉचिंग द वन साइड मॅच. नाउ द लास्ट मोमेंट, द मॅच इज गोइंग ऑन क्रिटिकल सिच्युएशन. प्रेमनाथ मुरबी संघ मात्र पूर्ण वर्चस्व निर्माण करतोय. फलंदाज बाद झाले तो हरिचंद्र बाद झाले, 3ऱ्या नंबरचा फलंदाज. बघा सातत्यानं ट्रेनचा आवाज आपण ऐकतोय. 1853 झालेली सुरू रेल्वे आणि रेल्वेची पटरी बाजूला मैदानाच्या सातत्यानं रेल्वेचा आपण आवाज पाहतोय. सामन्यामध्ये मजा येत नाही, त्यामुळे कॉमेंट करण्यासाठी आम्हाला मजा येत नाही. एकतर्फी सामना आपण पाहतोय. जर तो वॉचिंग द वन साइड मॅच इन द लास्ट मोमेंट. 86 धावांचा उच्चांक मात्र मुरबी संघानं 85 धावा टोकून काढलेला उच्चांक, खूप मोठा उच्चांक पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. बाला बोराडे आम्हाला इशारा करतील. लेग बाईज किंवा यस लेग बाईजचा पंचाकडनं इशारा आलाय. बाला बोराडे असतील, आमचे महेश वेले असतील, निलेश म्हात्रे असतील, तुषार पाटील असतील, आमचे गणेश भोईर असतील. खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावरती या संघाची आणि या स्पर्धेची. मोठा फटका लोकांच्या स्क्रीन समोर खेळतोय. चेतेश जज करतोय महेश दलवे. चेंडू खाली, फलंदाज बाद. 3रा गडी बॅक टू पॅव्हिलियन. 4था तुम में है बात कोई औरों से हटके. आज तुमसे मुलाकात हो गई, दिल में जो थी वो ही बात हो गई. किसी से दिल आमच्या मंचावरती पाहू शकाल आपण खूप चांगले क्रिकेटर आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण खूप मोठी स्पर्धा पाहतोय. एन्जॉय करतो क्रिकेटला. स्वागत जितू शाला तुमचं. लारांचं सुद्धा आगमन मंचावरती झालंय ज्यांचा आताच आम्ही उल्लेख केला होता. सामन्यामध्ये मजा नाहीये. सामना एकतरी पण पाहतोय. 4थे षटक नरेश भोईरामध्ये आता लेफ्ट हँड राऊंड विकेट. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा स्क्रीन समोर खेळतोय. महेश दलवी चेंडू खाली. वन्स अगेन फलंदाज आता मात्र बाद होत होता. वाचलाय. पहिला झेल खूप चांगला टिपला होता. आता मात्र अंतर खूप जास्त होतं, त्यामुळे झेल ड्रॉप झालाय. 1 धाव निश्चित लाभेल. सिंगल डबलचे समीकरण. द स्कोर इज मुव्हिंग ऑन द प्रोग्रेस इन 4th ओव्हर इन फ्रंट ऑफ टार्गेट 86 39 धावसंख्या पाहू शकाल आपण. 4थे षटक मार्गस्थ असताना फुल टॉस चेंडू टॉस झाला. तर चेंडू हवेमध्ये चेतेश जज करतोय. प्रताप चेंडू खाली आलाय. प्रताप नावडेकर तोपर्यंत 2 धावा निश्चित लाभतील. मेगा कोणा स्पोर्ट वाघबीळ संघाचं चुकलं कुठं निश्चित सांगेन. गोलंदाज पंचांचा नोबॉलचा इशारा होतो. भीमर चेंडू घोषित केलाय. पंच बाला बोराडे आम्हाला दाखवतात नो बॉल, कारण चेंडू जर कमरेच्या वरती फुल टॉस असेल तर त्याला बीमर म्हटलं जातं आणि बीमरचा वापर केलाय. आणि 2 धावा +1 3 धावा येतात. थोडासा दिलासा मिळतो फलंदाजांना. अजूनही कमबॅक करण्याचा, शिरगाव करण्याचा प्रयत्न करतोय तो मेगा वाघबीळ कोणा स्पोर्ट वाघबीळ संघ या स्पर्धेमध्ये. लेफ्ट हँड विकेट. ऑन साइडला शफन करण्याचा प्रयत्न. बघा लेंथ लाईन मध्ये येत नाही. बाला बोराडे लगेच सांगतात की एज लागली. बघा किती चांगलं लक्ष पंचांचं. अपील होण्या अगोदर त्यांनी लगेच सांगितलं की बॅटचा एज लागलाय. नरेश भोईर ज्याला सुलतान म्हटलं तर लेग ब्रेकचा, ज्या नरेश भोईरनं 2रं षटक हाताळलं होतं पीटूचं, त्यानं 13 धावा दिल्या होत्या. आणि ज्या नरेश भोईरनं फलंदाजीमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती, ज्या नरेश भोईरनं 3 लगातार चौकार मारले होते, 13 धावांचं योगदान दिलं होतं. 1 टू गो लास्ट डिलिव्हरी. बाला बोराडे आम्हाला इशारा करतात. यास आम्ही निश्चित सांगू, तुम्हाला माहिती देऊ. 1 टू गो लास्ट डिलिव्हरी इज गोइंग ऑन. याने मात्र उंच फटका घेण्याचा प्रयत्न. नरेश भोईर चेंडू खाली. फलंदाज बादवची दाट शक्यता होती. मात्र 2रा झेल ड्रॉप झालाय या षटकामध्ये. एक महेशने झेल टिपला होता, एक ड्रॉप केला होता महेश दलवीनं. 2रा झेल ड्रॉप केलाय तो नरेश भोईरनं. षटक समाप्त होते. 4थं धावा धावा आल्यात त्या आमचे 43 धावा. तर जिंकण्यासाठी 86 धावांची गरज असताना मजा आलेली या सामन्यामध्ये. खूप मोठा सामना. प्रेक्षक या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होती. आता गरज येते 1 षटक आणि 43 धावांची गरज. नरेशच्या पृथक्करण गोलंदाजीचं होतं. पहिल्या षटकामध्ये 13 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये नरेशनं 1 गडी बाद करून धावा दिल्या. त्या आम्हाला राऊत सांगतील निश्चित. रवी राऊत आम्हाला सांगतात की 6 धावा दिल्यात. तर 1 षटक आणि 43 धावांची गरज. इज इट पॉसिबल
नॉट पॉसिबल इन द पेपर ऑन द पेपर, कारण 6 चेंडूमध्ये 6 षटकार जरी मारले तर धावा होती ते 36, मात्र 43 होणार नाही आहेत. तर कोणास पण वाघबील संघाला परतावं लागेल या स्पर्धेमध्ये. आणि मोरबी संघाने केलेली कामगिरी खूप चांगली, कारण 16 चेंडूमध्ये 50 धावा ठोकल्या होत्या मोरबी संघानं. प्रेमनाथ मोरबी संघ आपण पाहतोय 16 चेंडूमध्ये 50 धावा. सुरुवातीला त्यानं दमदार प्रदर्शन दाखवलं होतं आणि आतापर्यंत 24 चेंडूचा खेळ संपलाय आणि फक्त धावा 3 गडी बाद 43. गरज आहे ती 1 षटक आणि 43 धावांची गरज. सामना एकतर्फी पाहिलं होतं, मजा आली नाहीये. प्रेक्षकांची मात्र खूप आशा होती या सामन्यावरती, खूप लक्ष होतं सामन्यावरती, मात्र सामना तसा झाला नाहीये. लोकांच्या डोक्याने केल्याचा प्रयत्न जज करतोय. फलंदाज बाद ओमकार रोशन पाटील चेंडूखालीचं कॅप्टन ऑफ द टीम चेंडूखाली आलाय आणि फलंदाज बाद. अनिकेत ठाकूर गोलंदाजी करतोय. 5 चेंडू 43 धावा. मजा आली नाही सामन्यामध्ये. युअर द वॉचिंग द वन साइड मॅच जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून पाहतात. मी मच्छिंद्र भट रायगड तुमचं स्वागत करतोय. आपण स्पर्धा पाहतात डोंबिवली चषक 2016. ही स्पर्धा आपण पाहता खूप मोठी स्पर्धा. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली होती. इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह अपडेट सुद्धा दिले होते स्पर्धेचा. बघा स्पर्धेचा दर्जा किती चांगला आहे आणि या स्पर्धेमध्ये जबल 32 संघांचा सहभाग. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. 32 संघाचा आपण विचार केला तर रायगड, भिवंडी, ठाणा अशा विभागातील कल्याण डोंबिवली परिसरातील संघ स्पर्धेमध्ये आपल्या नशीब आजमावतील. अगोदर खेळतोय बॅटचा फेस खूप लवकर खोलतोय. फुटवरचा वापर नाही. अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेटच्या डोक्यावर चेंडू काढायचा होता, मात्र वेळ फार कमी मिळाली. निर्धाव चेंडू. सामन्यामध्ये एकतर्फीपणा निर्माण झालाय. ऑन साइड घेण्याचा प्रयत्न. एच लागते. ओमकार चेंडू खाली. फलंदाज बाद. 5वा गडी बाद होतोय. दयनीय अवस्था पाहायला मिळते. निराशाजनक सुरुवात झाली होती आणि निराशाजनक एंड होते सामन्याचा. फक्त सामन्यामध्ये औपचारिकता राहिली. सामन्यामध्ये येणारे चेंडू काही शिल्लक असतील या षटकातील त्याची फक्त औपचारिकता. एक मिनिट. जगदीश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ अरविंद म्हात्रे यांच्याकडे लगातार 3 षटकारासाठी 2000 रोख रक्कम पारितोषिक. तर लगातार 3 षटकारासाठी आमचे सचिन भोईर उंबरले यांच्याकडनं 4000 पारितोषिक. खूप मोठे पारितोषिकांचे रेलचाल पाहू शकाल. मात्र सामना तसा झाला नाही. मजा आली नाहीये कॉमेंट करण्यासाठी, कारण एकतर्फी सामन्यामध्ये मजा येत नाहीये. ना प्रेक्षकांना मजा येत नाही, खेळणारा मजा कॉमेंट करण्यासाठी सुद्धा मजा येत नाहीये. एकतर्फी सामना. युअर टू वॉचिंग द वन साइड मॅच. युअर टू वॉचिंग द नाव वन साइड मॅच. मजाने बोरिंग सामना आपण पाहतोय. सामन्याची उत्कंठा वाढली नाहीये. दादागिरी निर्माण केली ती मुरबी संघाने. आता मात्र गॅप शॉट पाहू शकाल आपण स्क्वेअर कटच्या माध्यमातून. बॅकफुट स्क्वेअर कट करायला चेंडू ट्रॅव्हल होतो चौकारासाठी. हे चौकार षटकार पहिल्यांदा आले असते तर मजा आली असती. आता मात्र वेळ गेली, कार्यक्रम संपला, सत्ता गेली, शाणपण संपलं. वेळे अभावी तुम्हाला सामना गमावा लागेल, कारण हे चौकार षटकार जर पहिल्यांदा आले असते तर सामन्याला मात्र फ्लाइंग स्टार्ट मिळाला असता आणि सामन्यामध्ये परिवर्तन आपण पाहू शकलो असतो. काहीतरी बदल सामन्यामध्ये नवीन पाहायला मिळाला असता, नाविन्य पाहायला मिळालं असतं. पंच यावेळी महेश वेले आम्हाला सांगतो की चेंडू टाकल्यानंतर आतमध्ये येतोय. धावसंख्या 5 गडी बाद 47. जेव्हा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न तेव्हा मिस टाइम झालेत. फलंदाज बाद. 6वा गडी बाद होतोय आणि धावसंख्या 47 धावा. 86 धावांची गरज असताना सामना खूप मोठ्या फरकाने जिंकलाय आणि हा सामना तब्बल 39 धावांनी जिंकलाय. तर मुरबी संघाचा आम्ही अभिनंदन करतोय. महापराभव झालाय तर कोणास पड वाघबील संघाचा. खूप मोठा संघ आहे, मात्र आज एवढ्या लवकर खूप हार मारल्या संघानं आणि मेगा वाघबील संघाचं आम्ही अभिनंदन करतोय, आभार व्यक्त करतोय. स्पर्धेमध्ये आपण आलात, भाग नोंदवलात, चांगला खेळ दाखवलात, वेळेवरती आम्हाला सहकार्य केलं, त्यामुळे तुमचं आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय आणि अभिनंदन करतोय आम्ही या संघाचं, प्रेमनाथ मुरबी संघाचा. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आम्ही घोषित करतोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ओमकार पाटील. 41 धावांची बहारदार कामगिरी. या पण ओमकार पाटील मंचावरती एक जबरदस्त विस्फोटक फलंदाजी ज्या नावासाठी ओमकार गणला जातोय ते ओमकार यांची पाहतोय. आणि ओमकारांचे पिता श्री अशोक भाऊ पाटील जर सामना लाईव्ह पाहत असतील तर त्यांचं आपण स्वागत करूया. तर या आपण ओमकार मंचाचे कॉमेंटमध्ये आम्ही परिवर्तन करतोय, आम्ही थोडासा ब्रेक घेतोय, कॉमेंटमध्ये आपण परिवर्तन करूया. ओमकार पाटील या आपण मंचावरती लगेच या, वेळ वाया घालू नका. नाही बोलणार तो बक्षीस पण घेणार नाही. तर सुनील भोईर साहेबांना विनंती करतोय. बघा अशोक भाऊ